प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यात पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा. हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट, एसआयटीकडे तपास देण्याची आवश्यकता नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. सध्या मी कुणाच्याही बाजूने नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडू महायुतीत असल्याचा बावनकुळे आणि भुसेनचा दावा. सुनील केदार जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस, 6 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. जामीन अर्जावरती आता 9 जानेवारीला सुनावणी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आज मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होणार. आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, रोहित पवार मात्र अनुपस्थित. 2 महिन्यात जात गणना पूर्ण करा, छगन भुजबळांची मागणी. 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जात गणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचा दावा. महाराष्ट्रातील मालवाहतूकदारांचा संप मागे, आजपासून वाहतूक सुरळीत होणार, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा. नागपूरमधले 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक, विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती. तर नाशिकमध्येही 400 पेट्रोल पंपांवरती पेट्रोलचा तुटवडा. संपाचा परिणाम बाजार समितीवर, 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली, भाव वाढले तर सोलापूरमध्ये कांद्याचे लिलाव बंद. मुंबईला आणखी एका पूलबंदीला सामोरं जावं लागणार, 110 वर्ष जुना सायन धारावी कनेक्टर पाडणार, पूल पाडण्याची तारीख उद्या जाहीर होणार. निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होण्याची शक्यता, लवकरच नियमावली जारी होणार. सना खान मृत्यू प्रकरणी जबलपूरमधनं मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त, आरोपी अमित साहूच्या आईच्या घरात कारवाई, नागपूर पोलिसांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.